स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केली की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही। जनसंपर्क हीच तयारी असते आणि ती तर गेल्या 5 वर्षामध्ये नेहमीच माझी राहिलेली आहे। अजून वेळ आहे निवडणुका सुरू होतील तशी अजून बऱ्याच गोष्टी पुढे स्पष्ट होतील। राजू शेट्टींना धोका दिसतोय तरीही एकला चलोची भूमिका। लोकसभा निवडणुकीचं पडघम आतापासूनच वाजतंय। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्यात। उमेदवारांच्या घोषणेबाबत प्रत्येक पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली। कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली। कोल्हापुरातल्या हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींनी एकला चलोची भूमिका घेतली। धोका असला तरी एकटाच लढणार अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली। एका बाजूला महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत यावं यासाठी खलबतं सुरू आहे। 2019ची पुनरावृत्ती हातकणंगले मतदारसंघात होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आमचं आजही बोलणं सुरू आहे, अजून लोकसभा लांब आहे, तेव्हा पाहू अशी भूमिका काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितली। अजून वेळ आहे निवडणुका सुरू होतील तशी अजून बऱ्याच गोष्टी पुढे स्पष्ट होतील। मात्र राजू शेट्टी स्वतःच्या भूमिकेवर ठाम आहेत। काही झालं तरी सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या म्हणण्यावर मी कोणासोबतही न जाता वैयक्तिक लढणार असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे। स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केली की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही। आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। ती 2 वर्षापूर्वी स्पष्ट केली आहे, त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही। इकडे युतीमध्ये 3 पक्ष आता आहेत आणि तिकडे महाविकास आघाडीमध्ये देखील 3 पक्ष आहेत। अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण एकट्या जाण्याचा निर्णय घेत आहे। कसं हे सगळं शक्य होतं? कारण सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप, त्याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पडणं, त्याच्यावर चर्चा सुद्धा न होणं, ही सगळी जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्याबद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे आणि त्यामुळेच ते माझ्यासारख्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कुठं गुंतून पडू नये, तुम्ही स्वतंत्र उभा राहा असं जनभावना आहे आणि लोकभावनेचा आदर करून मी तो निर्णय घेतलाय। आता अर्थात यात धोका आहे मला मान्य आहे, परंतु ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक आहे, परिणाम स्वीकारायची तयारी ठेवायची। 2019ला जेव्हा माझा पराभव झाला त्याच्या 2 दिवसानंतरच मी माझं काम चालू ठेवलं आणि म्हणून निवडणुकीसाठी वेगळी अशी काही तयारी करावीच लागत नाही। जनसंपर्क हीच तयारी असते आणि ती तर गेल्या 5 वर्षामध्ये नेहमीच माझी राहिलेली आहे। त्यामुळं निवडणुकीची तारीख कुठली असली तरी काही फारसं असं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही। शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडे सतत माझा संपर्क राहिलेला आहे आणि म्हणूनच जनभावना म्हणून लोकांची मागणी म्हणून कोणत्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणाने निवडणूक लढवावी असं एकूणच लोकांचं मत पडल्यामुळं मी त्यांच्या मताचा आदर ठेवून तशाच पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता मतदारांनी ठरवायचं आहे की त्यांच्या आग्रहाखातर मी कोणाही आघाडीबरोबर कोणाही पक्षावर आघाडी न करता स्वतंत्र लढतोय ते मतदारांच्या मागणीवरून। आता माझं काय करायचं याचा निर्णय मतदारांनीच करावा। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 2019ला वंचित बहुजन आघाडी, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत झाल्यानं राजू शेट्टींचा पराभव झाला होता। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीतही राजू शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका कायम ठेवली आणि महाविकास आघाडीनेही त्या ठिकाणी उमेदवार दिला तर पुन्हा एकदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। या तिरंगी लढतीमुळे कोण गोत्यात येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका।